केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज. काही ठळक बातम्या. किनवट पोलिसांची अवैध हातभट्टीवर धाड. 36,000चे मोहफूल रसायन जप्त. किनवट प्रतिनिधी. किनवट पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू निर्मिती विरोधात विशेष मोहीम राबवत असताना भुलजा शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 600 लिटर मोहफुलाचे रसायन जप्त करण्यात आले असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास मौजे भुलजा शिवारातील तोटरे यांच्या वीटभट्टीजवळील एका झोपडीच्या अंगणात अवैध दारू तयार करण्यासाठी रसायन साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत प्रत्येकी 200 लिटर क्षमतेच्या 3 निळ्या प्लास्टिक टाक्यांमध्ये भरलेले एकूण 600 लिटर मोहफुलाचे फसफसणारे रसायन जप्त करण्यात आले. बाजारभावाप्रमाणे 60 रुपये प्रति लिटर दराने या मालाची एकूण किंमत 36,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी नानंग गोभरा ढमाळ वय 45 वर्षे, राहणार बोधडी खुर्द, ता किनवट याच्याविरुद्ध किनवट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 103/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई किनवट पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस हवालदार प्रदीप कुमार तुळशीराम आत्राम, बकल नंबर 984 यांनी फिर्याद दिली असून पीएसओ लेखुळे सर यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारी बकल नंबर 2547 ही करत आहेत. अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध किनवट पोलिसांनी उचललेल्या या कडक पावलामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड. परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा.